नमस्कार मित्रांनो, डी मार्केट चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश दिवाने. आपण कर्जमाफीबद्दल पाहणार आहोत, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला होता आणि काही माध्यमातून असं सांगितलं होतं की युट्यूबच्या किंवा नेटच्या माध्यमातून की 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, त्याची यादी उपलब्ध आहे. नेमकं सोक्ष नेमकं काय खरं, नेमकं 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे का खरी, काय नेमकं बातमी खोटी आहे का खरी आहे, हे आपण नेमकं सविस्तर व्हिडिओमध्ये पाहतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मिळत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा. जर पाहिलं तर हिवाळ्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता, 13 डिसेंबरला प्रश्न उपस्थित केला होता. नेमकं प्रश्न कसा उपस्थित केला होता, नेमका विषय काय झाला होता, ते आपण सविस्तर पाहू. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की ही योजनेला आतापर्यंत 6 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 6 वर्षामध्ये योजनेमध्ये अनेक राज्यातील काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे असं सांगण्यात आलं त्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2019ला मुख्यमंत्री होते, म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री, यांनी 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची ठरवली होती आणि तिथली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असं सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील 6,56,000 शेतकऱ्यांना अधिक योजनेचा लाभ मिळाला सांगण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या लाभ मिळाला त्याचा आकडा बी सांगितला. तर ह्याच्यात जर पाहिलं तर 44,04,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे पडले आहेत. जे बाकीचे 6 लाख शेतकरी होते त्यांना फक्त प्रमाणपत्र देण्यात आले. त्या प्रमाणपत्राचा आणि कोणताही फायदा झाला नाही शेतकऱ्याचा. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या काही जिल्हाधिकारी ऑफिसला गेले, तिथे त्यांनी शेतकऱ्यांनी ते प्रमाणपत्र आणि कापड त्यांना देण्यात आले, असं काही विषय झाला होता. त्याच्यामध्ये जर पाहिलं 44,04,000 शेतकऱ्यांना 18,762 कोटी एवढी रक्कम देण्यात आली होती कर्जमाफीच्या माध्यमातून. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 5 आणि इकडे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आणि 6.5 लाख शेतकऱ्यांचा अनेक विषय काहीच नाही, ते फक्त प्रमाणपत्र आहेत. ह्याच्यामध्ये 13 डिसेंबर 2023 रोजी प्रश्न उपस्थित केला होता. अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता हिवाळी अधिवेशनामध्ये की नेमकं हे जेवढं मी तुम्हाला मायना सांगितलं आज त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. नेमकं आणि हे जो चर्चा झाली नाही, नेमकं काय आणि चर्चा झालेली नाही, नेमकं हे चर्चा होणार आहे का नाही आणि हिवाळी अधिवेशनामध्ये ह्याच्यामध्ये काही संदर्भात माहिती आलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे स्पष्ट होणार की 6 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळणार आहे, असं होणार आहे तसं होणार आहे, ही अशी बातमी फिरत चाललेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही 6 लाख शेतकरी त्यातले कोण तुमचं प्रमाणपत्र आलं असेल तुम्हाला कर्जमाफीचं, त्याच्यामध्ये आणि काही विषय झालेला नाही. फक्त नितीन देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता हिवाळी अधिवेशनामध्ये, त्यांना प्रश्न स्वीकारलेला आहे त्यांचा. पण हे जो चर्चा झालेली नाही, चर्चा हिवाळी अधिवेशनात होईल का नाही सांगता येत नाही. जर चर्चा झाली तर आपण त्या चर्चेमध्ये काय नेमकं मार्ग समोर आला आहे ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तर अशा प्रकारे सविस्तर माहिती ती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना जे रिअल फॅक्ट आणि खरी माहिती असेल तिचा आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद शेतकरी बंधू.